स्वाध्याय प्रणेते पूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या जीवनावरील सत्याधिष्ठित कादंबरी देह झाला चंदनाचा. लेखक राजेंद्र खेर. वाचक स्वर राहुल सराफ. भाग 126. शास्त्रज्ञ परांजप्यांप्रमाणेच इतरांनाही ती कल्पना आवडली होती. सहजगत्या सर्वांची दृष्टी वृक्षमंदिर परिसरावरून फिरली. खडकाळ जमिनीत सुद्धा तिथले वृक्ष डेरेदार बनले होते. वाऱ्याबरोबर वृक्षांची पानं सळसळत होती. उन्हामध्ये पानांची चमचम होत होती. जणू वृक्षांमधलं चैतन्य साकार झाल्यासारखं भासत होतं. त्या दृश्याकडे बघूनच काशीकर म्हणाले, दादांची कमाल आहे. दुसऱ्याकडून अशा तऱ्हेनं कार्य करून घ्यायचं म्हणजे. देसाई तात्काळ म्हणाले, अहो, घरात आपण आपल्या मुलालाही काही सांगू शकत नाही, बदलू शकत नाही. पलीकडे बसलेले एक स्वाध्यायी म्हणाले, समाजात परिवर्तन घडवून आणताना दादांनाही पुष्कळ तपश्चर्या करायला लागली. दादांनी प्रत्येकाला फीड केलं, 6-6 तास बोलून तयार केलं. त्यावेळी दादांचं बोलणं ऐकताना समोरच्याच्या डोळ्यातून पाणी उघळायचं. दादा म्हणतात ना, कृतीशिवाय वृत्ती बदलत नाही. त्यासाठी त्यांनी असे प्रयोग उभे केले. देशमुखबाईंनी लगेच विचारलं, भारतात एकंदर किती वृक्षमंदिर आहेत? प्रोफेसरांनी उत्तर दिलं, गुजरात सौराष्ट्र मिळून 17 वृक्षमंदिर आहेत. महाराष्ट्रात धुळ्याला 1 आणि मध्य प्रदेशात बऱ्हाणपूरला 1 अशी एकूण 19 वृक्षमंदिरं आहेत. आणि अन्य प्रयोग? देसाईंकडे बघून मग प्रोफेसर म्हणाले, देशात 4000 योगेश्वर ऋषी आहेत. अरे बापरे! सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केलं होतं. दुसऱ्या स्वाध्यायीनं पुढे माहिती पुरवली, जवळपास 80 मत्स्यगंधा आहेत, 400 अमृतालयम आहेत. दादा म्हणतात, जमिनीकडून आपण फक्त घेतो, देत नाही. म्हणून धरतीची क्षुधा मिटवण्यासाठी दादांनी पाझर तलाव आणि बोअर रिचार्जिंगचा प्रयोग केला. असे 834 पर्कोलेशन टँक एका सौराष्ट्रात आहेत. त्याला निर्मल नीर म्हणतात. रिचार्ज केलेल्या एकूण 99,370 विहिरी आहेत. हे ऐकून पुणेकर मंडळी चकित होऊन गेली होती. एकटा माणूस एवढं मोठं आभाळा एवढं अमर्याद कार्य करू शकतो, ही गोष्ट त्यांना पुण्यात बसून अशक्यप्राय वाटत होती. ती गोष्ट त्यांच्या कल्पनेच्या पलीकडची होती. पण आता तसे अभिनव प्रयोग त्यांना प्रत्यक्षात बघायला मिळत होते. आणखी मिळणार होते. जे बघायला मिळणार नव्हते त्यासंबंधी अचूक माहिती ऐकायला मिळणार होते. पण मिळाली तेवढी माहिती ऐकून शास्त्रज्ञ परांजपे म्हणाले, खरोखर या गोष्टी नुसत्या ऐकूनच आम्ही सुखावून गेलो आहोत. प्रोफेसर स्वाध्यायी तेव्हाच उत्तरले, अच्छा सबको लगता है, लेकिन वो काम मेरा है, यह भाव होना चाहिए. मॅन टू मॅन आणि मॅन टू नेचर रिलेशनशिप महत्त्वाची. माझं प्रकृतीशी काही नातं आहे, डिव्हाइन रिलेशनशिप. माझं जीवन जो चालवतो त्याचं प्रकृतीशी काही ना काही नातं आहेच की. ही लर्निंग प्रोसेस आहे. स्वतःमध्ये आपोआप परिवर्तन होतं. सर्वच्या सर्व गाव बदलतो आहे हे पाहून उत्साह वाढतो. रिलेशनचं एकदा पक्कं ज्ञान झालं की सारे प्रश्न आपोआप सुटतात. म्हणून दादा म्हणतात, एम्पॉवरमेंट नॉट थ्रू डोनेशन, नॉट थ्रू डेडिकेशन. तिथे फक्त एकच मार्ग, डिव्होशन, भक्ती. कारण डेडिकेशन, समर्पणातही मी शिल्लक राहतो. तो मी निघाला म्हणजे खरं डिव्होशन, भक्ती होते. मूळ मुद्द्यावर येऊन प्रोफेसर म्हणाले, आजपर्यंतचं उभं राहिलेलं कार्य बघून सर्वांनाच चांगलं वाटतं. पण दादा म्हणतात त्याप्रमाणे डोंट सी आवर फ्रुट्स, गो टू आवर रूट्स. ते महत्त्वाचं आहे. दादांनी आधी मनोभूमी तयार केली, मग ही भूमी. एवढ्यात चहा आला. चहाबरोबर पुन्हा गप्पा सुरू झाल्या. शिक्षिका देशमुखबाई म्हणाल्या, वृक्षमंदिरातून येणाऱ्या उत्पन्नाचा विनियोग ट्रस्टमार्फत गावांसाठी किंवा कोणी संकटात सापडला असेल तर त्यासाठी केला जातो हे मी वाचलंय. पण त्याशिवाय या परिसरात आणखी काही ॲक्टिव्हिटी होतात का? हो तर, समोरचा स्वाध्यायी पुढे सांगायला लागला. श्रावण मासी इथे श्री महिम्न सुक्त म्हटलं जातं. वेदसार सेवस्तव म्हणून अभिषेक केला जातो. प्रार्थना, भावगीतं, चिंतनिका असे कार्यक्रम पार पडतात. कुणाला पूजा करायची असेल तर दुपारी 2 ते 4 ही वेळ ठेवलेली असते. त्यावेळी 20 गावातले लोक येतात. त्यांची सगळी स्तोत्रपाठ असतात. पत्रकार देसाईंनी मध्येच म्हटलं,
त्याचा अनुभव मी घेतलाय बरं का. अहो, प्रयोगदर्शनाची ही माझी दुसरी वेळ आहे. दादांबरोबर आम्ही काही पत्रकार गेल्या वर्षी बडोदा वृक्ष मंदिरात गेलो होतो. म्हणजे पतंजली वृक्ष मंदिरात. हो, काय सुंदर वृक्ष मंदिर आहे ते. सगळे वृक्ष डवरलेले, जणू शेकडो ऋषीमुनी रांगेनं तपश्चर्येसाठी बसावेत तसे ते वृक्ष दिसतात. बरोबर. तर दुसऱ्या दिवशी आम्ही त्या गावी, कुठल्या बरं, हां हां, थुवावी गावात गेलो होतो. हो, तिथे मानव प्रतिष्ठान केंद्र आहे. वनवासी आदिवासींसाठी दादांनी तिथे शाळा सुरू केली आहे. अशा अनेक शाळा आहेत. थुवावीमध्ये योगेश्वर कृषीसुद्धा आहे. मला वाटतं ऋषी प्रेमवर्धन प्रयोग म्हणजे मोठ्या प्रमाणावरची योगेश्वर कृषी. ती योगेश्वर कृषी वानप्रस्थींनी अर्थात निवृत्त शेतकऱ्यांनी चालवलेली आहे. त्या स्वाध्यायीच्या बोलण्यावर देसाई पुन्हा म्हणाले, हो बघितली आम्ही. तर तिथल्या आदिवासी शाळेत आम्ही गेलो होतो. दादांच्या मागोमाग आम्ही चाललो होतो. शाळेच्या हॉलमध्ये प्रवेश करताच तिथल्या आदिवासी मुलांनी नारायण उपनिषदांच्या मंत्रांनी दादांचं स्वागत केलं होतं. मग शेजारी बसलेल्या काशीकरांकडे बघून देसाई म्हणाले, बरं का बापूराव, त्या शाळेत आदिवासी वनवासींना गुरुकुल पद्धतीनं शिक्षण मिळतं. सरकारनं मदत देऊ केली होती, पण दादांनी ती नाकारली. तिथली मुलं काय तेजस्वी दिसतात म्हणून सांगू. त्यांच्या तोंडून संस्कृतीचे विचार आणि नारायण उपनिषदासारखे मंत्र ऐकले तेव्हा आमची मान खाली गेली. आम्ही नुसतेच सुशिक्षित, ती मुलं खरी सुसंस्कृत. बरं, जोडीला तिथे व्यावसायिक शिक्षणही दिलं जातं, म्हणजे सुतारकाम, शिंपीकाम वगैरे. त्यामुळे तिथे शिकलेला मुलगा आपल्या गावी जाऊन आणि व्यवसाय करून महिन्याकाठी 3-4 हजार रुपये सहज कमावतो. गावागावातून खेड्यापाड्यातून असं हळूहळू परिवर्तन घडून येत आहे. शिक्षण, संस्कार आणि व्यवसाय यांचा सुरेख संगम दादांनी साधलाय. प्रोफेसरांनी यावर म्हटलं, दादांनी घरमंदिर हा प्रयोग अशा अनेक गावातून खेड्यांमधून राबवला. त्यामुळे गावात परिवर्तन घडून आलं. घरमंदिर म्हणजे? शिक्षिकेनं विचारलं. आठवड्यातून एकाच्या घरी देव येतो, अर्थात योगेश्वर. योगेश्वराची प्रतिमा मिरवत एकेका घरातून जाते. 8 दिवस योगेश्वर एका घरात स्थिरावला म्हणजे आपोआप त्याचा परिणाम घरामध्ये दिसून येतो. घर स्वच्छ ठेवलं जातं, भांडणतंटे होत नाहीत. व्यसनं असतील तर ती 8 दिवस दूर ठेवली जातात. असं जेव्हा वारंवार घडून येतं तेव्हा गावात फरक पडू लागतो. लोकांना पुष्कळ व्यसनं असतात, ती आपोआप सुटतात. अशा तऱ्हेनं गावात परिवर्तन घडून येतं. अशी हजारो गावं आज घरमंदिर प्रयोगामुळे उन्नतावस्थेला पोचली आहेत. स्तोत्र मंत्र सर्वांच्या मुखोद्गत झालेले असतात. प्रोफेसरांच्या बोलण्यावर पलीकडे बसलेला कृषीतज्ञ स्वाध्यायी मघाच्या मुद्द्यावर येऊन म्हणाला, अनपढ लोकांची सुद्धा ही स्तोत्र पाठ असतात. दादा म्हणतात, शिव्या शिकवाव्या लागत नाहीत, त्या आपोआप तोंडपाठ होतात. मग मंत्र तोंडपाठ का होऊ नयेत? वृक्ष मंदिरात असे गावकरी येतात, पूजा करतात. काही वेळा पती पत्नीचं भांडण होतं, त्यावरही उपाय करावा लागतो. दादा उपाय सांगतात. वृक्ष मंदिरात दोघांनी या, बसा, कन्फेशन द्या आणि हळूहळू बोलत घरी जा. काशीकरांनी आश्चर्याने विचारलं, असे प्रसंग येतात? येतातही, पण प्रश्न सुटतात आणि तणाव दूर होतो, असा अनुभव आहे. कृषी तज्ज्ञाच्या बोलण्यावर प्रोफेसर पुन्हा म्हणाले, अहो, दादांच्या प्रत्येक प्रयोगामुळे समाजामध्ये प्रचंड परिवर्तन घडून येत आहे. 1970 साली नांद्रक गावात दादांचा 50वा वाढदिवस साजरा करण्यात आला. नांद्रक गाव म्हणजे श्याम बेनेगलांनी दादांच्या कार्यावर अंतर्नाद चित्रपट बनवलाय ना, त्यातलं निमडा गाव. निमडा आणि वणकबाडा म्हणजे खरं कणकबाडा या 2 गावांचा संघर्ष त्या चित्रपटात दाखवलाय. दादांच्या कार्यामुळे आणि प्रयोगांमुळे त्या 2 गावांमधला संघर्ष कायमचा मिटला आणि परस्पर स्नेहभाव निर्माण झाला, कृषीतज्ञ म्हणाले. प्रोफेसर पुढे सांगू लागले, तर त्या नांद्रक गावात दादांचा वाढदिवस साजरा केला गेला. तेव्हा एक पूर्वीचा खुनी असलेला पण आता स्वाध्यायी बनलेला माणूस आपला अनुभव सांगू लागला. बोलताना म्हणाला, मी हे कुणाला सांगू, मी 2 खून केलेत, असं म्हणत रडत रडत निघून गेला. लोकांना आश्चर्य वाटत राहिलं. दादांनी अशा लोकांमध्ये मुळापासून परिवर्तन घडवून आणलं आहे. दादांचा माणसांशी पर्सनल टच असतो,
प्रत्येक माणसाला ते शेवटच्या माणसाकडे जाण्याचं माध्यम समजतात. निस्वार्थ, निरहंकार आणि प्रेमभाव यामुळेच दादांचं कार्य उभं राहिलं. त्यामुळे दादांचा विचार घेऊन घराघरात जाणं सोपं वाटतं. पत्रकार देसाईंनी विचारलं, दादांनी कधीच मीडियाचा वापर करून घेतला नाही, बरोबर ना? बरोबर. पूर्वी तर दादा प्रसार माध्यमांच्या बाबतीत अतिशय स्ट्रिक्ट होते. अलीकडे तुमच्यासारखे लोक स्वतःहून त्यांच्याविषयी काही लिहू लागलेत. तेवढ्यात एक स्वाध्यायी लगबगीनं तिथं आला. केम मनसुख भाई, कार्यक्रमाची वेळ झाली. दादा तिकडे निघालेत. आपल्या पाहुण्यांनाही दादांनी बोलवलंय. प्रत्येकाला न्यायची व्यवस्था करा. सर्वजण तत्परतेनं आपापल्या आसनांवरून उठले आणि तिथून निघाले. 2 विभागात विभागलेल्या वृक्षमंदिराच्या दुसऱ्या भागात तो कार्यक्रम होता. चालत जाणं शक्य नव्हतं. त्यामुळे मोटारीतून सर्व पुणेकरांना समारंभस्थळी नेण्याची व्यवस्था करण्यात आली. पांडुरंग शास्त्री आधीच तिथे जाऊन पोहोचले होते. त्यांच्यासाठी एक छोटा मंडप घातला होता. त्या पश्चिमाभिमुखी मांडवामध्ये व्यासपीठाची व्यवस्था केली होती. व्यासपीठावर एक ऐसपैस आसन ठेवण्यात आलं होतं. त्यावर पांडुरंग शास्त्री बसले होते. अलीकडे पांडुरंग शास्त्रींना खुर्चीत फार वेळ बसता येत नव्हतं. पायाला सूजही यायची. 45 वर्ष ते दुसऱ्यांसाठी झिजले होते. खरोखरच त्यांचा देह चंदनाचा झाला होता. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीवर अनिष्ट परिणाम घडून आला होता. कंबर कमालीची ठणकायची. सरळ बसलं तर खूप रग लागायची. म्हणून अलीकडे पाय पसरून ठेवण्यासाठी त्यांच्यासमोर स्टूल ठेवलं जात असे. त्यावर पाय ठेवले म्हणजे त्यांना थोडं बरं वाटायचं. आताही त्याच स्थितीत ते बसले होते. थंडीचे दिवस होते. थंड वारं वाहत होतं. म्हणून त्यांनी अंगाभोवती शाल लपेटून घेतली होती. मस्तकावर लाल कानटोपी चढवली होती. स्वाध्यायी मंडळी त्यांच्या पूज्य दादांना जीवापाड जपत असत. त्यांच्या प्रकृतीला थोडी देखील तोशीस पडू नये म्हणून सतत काळजी घेत असत. आता देखील पांडुरंग शास्त्रींना थंडीची बाधा होऊ नये म्हणून त्यांच्या बाजूनं हीटर लावण्यात आले होते. पुणेकर तिथे जाऊन पोचले तेव्हा पांडुरंग शास्त्रींनी बसल्या जागेवरूनच त्यांना पुढे येऊन बसण्याची खूण केली. त्यांच्यासाठी स्टेजच्या बाजूनं खास खुर्च्या ठेवल्या होत्या. श्रीदर्शनमचे अनेक गावातून आलेले 1000-1500 प्रतिनिधी खाली शिस्तीत बसले होते. देह झाला चंदनाचा. लेखक राजेंद्र खेर. वाचक स्वर राहुल सराफ.